नमस्कार पालक हो, तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनो. पुढील शैक्षणिक वर्षासाठी पुस्तके घेत असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे बालभारतीतर्फे आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नव्याने प्रकाशित होणारी पाठ्यपुस्तके व पाठ्यपुस्तकाच्या बदलाबाबत आज आपण इथं जाणून घेणार आहोत. त्यासाठी हे परिपत्रक तुम्ही पाहू शकता. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वी या इयत्तांचा अभ्यासक्रम पूर्णपणे बदलणार आहे व जून 2026 पासून या इयत्तांची नवीन पाठ्यपुस्तके आपल्याला बाजारात उपलब्ध होणार आहेत. याची पालकांनीही नोंद घ्यायची आहे. तसेच इयत्ता 5वी, 7वी, 9वी व 11वी यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 हे पाठ्यपुस्तकाचे शेवटचे वर्ष राहणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात याही इयत्तेचा अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता असल्याने पालकांनी व विद्यार्थ्यांनी या इयत्तेत पुस्तके आवश्यकतेनुसारच खरेदी करायची आहेत. इयत्ता 2री, 3री, 4थी, 6वी इयत्तेच्या इंग्रजी माध्यमांसाठी शिकू मराठी आनंदाने तसेच इतर माध्यमांसाठी करू मैत्री मराठीशी ही मराठी भाषेची अनिवार्य पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच इयत्ता 6वी साठी हिंदी सुलभ भारती, हिंदी सुगम भारती तसेच सुगम भारती कन्नड संयुक्त, उर्दू सिंधू भारती, तेलुगू सरल भारती, गुजराती साहित्य परिचय ही जुन्या अभ्यासक्रमाची काही पुनर्मुद्रित पण वैकल्पिक पाठ्यपुस्तके उपलब्ध राहणार आहेत. तुम्ही लक्षात घेऊ शकता इथे की ही पुस्तके अनिवार्य नाहीत, वैकल्पिक आहेत. इयत्ता 5वी, 7वी व इयत्ता 8वीच्या इयत्तांच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय व मूल्यमापन योजना समान असणार आहे. या दोन्ही प्रकारची पुस्तके सध्याच्या प्रचलित अभ्यासक्रमावरच आधारलेली आहेत. इयत्ता 9वी ते 12वी साठी विषय योजना व मूल्यमापन योजनेनुसार विद्यार्थ्यांनी सदर इयत्तांसाठी बालभारतीने तयार केलेला प्रात्यक्षिक नोंदवहीचाच वापर करणे मात्र बंधनकारक राहणार आहे. पाठ्यपुस्तक मंडळात मार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार स्वाध्याय पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. सदर स्वाध्याय पुस्तकाच्या दर्शनी किमतीवर मात्र 40% सूट देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुलांनी आता स्वाध्याय पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर करावा हा त्यामागील हेतू आहे. अशा प्रकारे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजे सन 2026-27 साठी पाठ्यपुस्तकांबाबत सर्व इयत्तांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. आवश्यक त्या सर्वांनीच याची नोंद घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता की कोणत्या इयत्तेसाठी कोणती पाठ्यपुस्तके असणार आहेत. इयत्ता 2री साठी बालभारती, गणित, माय इंग्लिश बुक, शिकू मराठी आनंदाने, करू मैत्री मराठीशी ही पुस्तके आपल्याला उपलब्ध असणार आहेत. तसेच इयत्ता 3री साठी बालभारती, गणित, माय इंग्लिश बुक, शिकू मराठी आनंदाने, करू मैत्री मराठीशी, आपल्या सभोवतालचे जग भाग 1, आपल्या सभोवतालचे जग भाग 2 ही पुस्तके असणार आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, शिकू मराठी आनंदाने हे पुस्तक मात्र फक्त इंग्रजी माध्यमांसाठी अनिवार्य असणार आहे. त्यानंतर 4थी साठी सुद्धा बालभारती, गणित, माय इंग्लिश बुक,
शिकू मराठी आनंदाने, करू मैत्री मराठीशी, आपल्या सभोवतालचे जग भाग 1, शिवछत्रपती, आपल्या सभोवतालचे जग भाग 2 यामध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमासाठी शिकू मराठी आनंदाने हा विषय असणार आहे. तसेच इयत्ता 6वी साठी बालभारती, गणित, सामान्य विज्ञान, माय इंग्लिश बुक, इतिहास व नागरिकशास्त्र, भूगोल, शिकू मराठी आनंदाने, करू मैत्री मराठीशी ही अनिवार्य पुस्तके असणार आहेत. यामध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमांसाठी शिकू मराठी आनंदाने फक्त असणार आहे. त्यानंतर वैकल्पिक विषय इयत्ता 6वी साठी असणार आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत, तुम्ही ते पाहू शकता. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करणे विसरू नका. अशीच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.